श्री स्वामी समर्थ. मी श्रावणी, स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत एका सहावारी साडीतून 3 ए-लाईन कुर्ती कट केल्या होत्या. त्यातली आपण एक कुर्ती ती कशी शिवायची ते बघणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. ह्या साडीचे आपण 3 कुर्ते कट केले होते. त्यातला हा तिसरा कुर्ता मी शिवायला घेतला आहे. 2 कुर्ते माझे शिवून झालेले आहेत. त्या दोन्ही कुर्त्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. हा मी तिसरा कुर्ता शिवायला घेतला आहे. त्याचा हे अस्तर आहे आणि ही मेन पीस आहे साडीचं. आता आपण अस्तर कट करणार आहोत. मी हा डायग्राम कट करून घेतलाय. त्या 2 कुर्त्यांना पुढे पंचकोनी गळा दिला होता, मी ह्याला पानगळा दिला आहे. बाकी सेम माप तसंच आहे, फक्त थोडा वेगळ्या पद्धतीचा हा कुर्ता असणार आहे. त्यामुळे मी स्टार्ट टू एंड पूर्ण दाखवणार आहे स्टिचिंग. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे आपलं डायग्राम काढून झालेलं आहे. आता मी हे अस्तर कट करून घेते. आपण अस्तर कट करून घेतला आहे आणि अस्तर कट केल्यानंतर आपण साडीचा पीसचा मागचा भाग कट करून घेतला आहे. मागचा भाग कट करताना आपण ॲज इट इज पूर्ण अस्तरच्याच लेवलने आपण पीस कटिंग करून घ्यायचा. म्हणजे हा आपला मागचा भाग झालेला आहे पीसचा. हा आपण बरोबर अस्तर बरोबरच कट करून घेतला आहे. बघू शकता मी कट टू कट अस्तर बरोबर हा पीस कट केलाय, जो मागचा भाग आहे. मग आपण हा मागचा भाग साईडला ठेवायचा आणि आता आपण पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे. पुढचा भाग कट करताना आपण ही घडीची बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे. घडीच्या बाजूने आपण 3-3 इंचावरती मार्क करून घ्यायचं. पूर्ण 3-3 इंचांवरती मार्क करून घ्यायचं. हे बघा 3 इंच आहे. 3 इंचावरती मी मार्क केलेला आहे आणि एक लाईन खेचून घेतलेली आहे. मग जी आपण लाईन 3 इंचावरची घेतलेली आहे, 3 इंचावरती जी लाईन आपण खेचून घेतली आहे तिथे आपण आपलं अस्तरचं कटिंग ठेवायचं. हे अस्तरचं कटिंग आपलं घडीच्या इथून येणार नाहीये. जिथे आपण 3 इंचाची लाईन करून घेतलेली आहे तिथून येणार आहे. म्हणजे आपला हा 3 इंचाचा एक्स्ट्रा पीस आपल्याला ठेवायचा आहे घडीच्या साईडने. आणि इथून आपण हा अस्तर असा ठेवून आता पूर्ण आपण हे कट करून घ्यायचं. जो एक्स्ट्रा कपडा आहे किंवा जे काही आपण अस्तर बरोबर कटिंग करणार आहोत तसा आपण तो पीस कट करून घ्यायचा. गळ्याचा आकार आधी कट करून घ्यायचा नाहीये, तो मी तुम्हाला नंतर दाखवते. गळ्याचा भाग कट करायचा. आता आपण फक्त जस्ट एक्स्ट्रा आपला जो कपडा आहे तो कट करून घेऊ. मी कट टू कट हे केल्यामुळे माझा काही एक्स्ट्रा कपडा उरत नाहीये. आता हा आपला पुढच्या भागाचा साडीचा पीस कट करून झाला आहे. अस्तर थोडा वेळ बाजूला ठेवायचं आणि हा जो साडीचा पीस आहे तो आपण ओपन करायचा. आणि साडीच्या पीसचं ही आपली घडीची बाजू होती, तिथे आपण एक मार्क करून घ्यायचं, म्हणजे मध्य करून घ्यायचं आपण त्या पीसचा. या मध्यातून आपण ऑलरेडी 3 इंचाचा भाग ठेवला होता. सेम आपण इथेही 3 इंचाचं मार्क करून घ्यायचं. म्हणजे एकूण आपल्याला 6 इंचाचं माप मिळणार आहे. मध्यातून आपण 3 इंचाचं इथे एक मार्क करून घ्यायचं. आणि 3 इंचाचा आपण कपडा सोडलेला आहे. 3 इंचाचा कपडा सोडल्यामुळे आपण 3-3 इंचाचं मार्क दोन्ही साईडला करून घ्यायचं मध्यातून. हा जर आपण 3 इंचाचा मार्क केलेला आहे, घडीकडून 3 इंच घेऊन जो मार्क आपण उभा केला होता तिथून आपण पुढे आपलं अस्तरचं कटिंग ठेवून आपण हे कट करून घेतलं. मग हा जो आपला एक्स्ट्राचा जो 3 इंच आहे तिथून आपण वरून शोल्डर कडून आपण खाली 11 इंचावरती मार्क करायचं. हे 11 इंचावरती मी मार्क केलेला आहे. म्हणजे हा आपल्याला चौकोन मिळाला पूर्ण एक. हा 11 इंच उभा आणि इथून 3 इंच. हा पूर्ण चौकोन आपण कट करून घ्यायचा. हा मी चौकोन कट करून घेतला आहे एक्स्ट्रा भागाचा. आता मी हा तुम्हाला ओपन करून दाखवते. ओपन केल्यावर हा असा दिसेल. ओपन केल्यावर हा असा दिसेल. आणि आपला जो कुर्तीचा मध्य होता तो हा आहे. मध्यावरती मी मार्क करून घेतलं होतं. हा मध्य करून घेतला होता. इथून आपण 3 इंच एक्स्ट्रा सोडला होता घडीतून, जी कपड्याची घडी होती. मग तिथून आपण 3 इंचावरती इथेही मार्क करून घ्यायचं.
हे 3 इंच इथे आणि 3 इंच इथे. आता ह्या एवढ्या भागामध्ये 6 इंचाच्या भागामध्ये जेवढ्या चुन्या बसतील तेवढ्या चुन्या आपण टाकून घ्यायच्या. चुन्या टाकताना आपण मध्यातून टाकायच्या आहेत. मध्याकडेच त्याचं तोंड आलं पाहिजे चुन्यांचं. ह्या पद्धतीत आपण चुन्या टाकून घ्यायच्या प्लेट्स. आणि या प्लेट्स पूर्ण जशा जमतील, जशा पुरतील, जेवढ्या होतील तेवढ्या टाकून घ्यायच्या. त्या ह्या पद्धतीने आल्या पाहिजेत. ह्या चुन्या आहेत त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, सेम तशाच. बघा इथे जे मी जो आपला एक्स्ट्रा 3 इंचाचा जो आपण एक्स्ट्रा कपडा ठेवला होता, 3-3 इंचाचा 6 इंचाचा आपला इथे मोठा गॅप झाला होता, तिथे आपण चुन्या करून घ्यायच्या. ज्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या टाचण्या लावून, त्या मी ह्या चुन्या करून घेतल्या आहेत. हा मध्य आहे. मध्यातून आपण इकडची चुनी ह्या साईडला आणि इकडची ह्या साईडला या पद्धतीने त्या चुन्या केल्या होत्या. ह्या चुन्या करून झाल्यानंतर तुमच्याकडे जी काही लेस अवेलेबल असेल किंवा जी काही साडीची बॉर्डर असेल त्यानुसार तुम्ही हा असा चौकोन किंवा जेवढा काही तुम्हाला उंची हवी आहे किंवा जेवढ्या काही चुन्यांपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला हा एवढा असा लेसचा पॅच तयार करून घ्यायचा आहे. तर हा माझा पॅच 12.5 इंचाचा आहे, म्हणजे तो 12 इंचाचा होईल. हा 12 इंचाचा पॅच तयार होणार आहे. जर तुमच्याकडे 13 इंचाचा असेल, जेवढा काही तुम्हाला हवा असेल तेवढ्या उंचीचा तुम्ही तो घेऊ शकता. माझा हा 12 इंचाचा पॅच होणार आहे तयार. मी हा पॅच असाच्या असा उभा इथे लावणार आहे. पॅचचा हा मध्य आहे, हा मध्य आणि हा मध्य असा मध्यावरती मध्य आला पाहिजे. आणि या पद्धतीने तुम्ही पूर्ण शोल्डरपासून हा असाच अटॅच करून घ्यायचा पूर्ण ह्याला. हे जे आहे एक्स्ट्रा ते आपल्याला इथून असं दुमडायचं आहे पूर्ण दोन्ही साईडने. आणि ऑलरेडी मी हे इथून दुमडलेलं आहे. आणि असंच्या असं तुम्ही हा पॅच इथे असा अटॅच करून घ्यायचा. हा मध्यावर आला पाहिजे. आणि पूर्ण असाच्या असं तुम्ही पॅच चारी बाजूने तीनही बाजूने शिलाई मारून हा तुम्ही ह्याला अटॅच करून घ्या. ते आपण प्लेट्स टाकून घेतल्या होत्या आधी, एक्स्ट्रा भाग होता त्याला. आणि त्याच्यानंतर आपण हा जो काही लेसचा आपण पॅच तयार करून घेतला होता तो आपण इथे लावून घेतला फ्रंट भागावरती. आता ह्याच्यावरती आपण अस्तर ठेवून आपण अस्तर अटॅच करून घ्यायचं. ह्या पीसच्या सरळ भागावरती आपण अस्तर ठेवायचं. अस्तर ठेवून हा जो काही गळ्याचा आकार आहे मध्य करून घ्यायचं. हा मध्य आहे आणि हा ह्याचा मध्य आहे. मध्यावरती मध्य ठेवायचं. नीट व्यवस्थित टाचण्या वगैरे लावून घ्यायच्या आणि बरोबर गळ्याबरोबर आपण एक शिलाई मारून घ्यायची आणि गळ्याला नॉचेस देऊन आपण गळा उलटवून घ्यायचा. म्हणजे हा अस्तर आपला पाठच्या भागावरती जाईल. आपण गळा करून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते. हा आपला गळा तयार करून झालेला आहे. आपण हा सरळ पीसवरती अस्तर ठेवून गळ्याकडून शिलाई मारून कट्स देऊन आपण अस्तर उलटवून घेतलं होतं आणि वरून आपण आता दाबशिलाई देऊन घेतलेली आहे. बघू शकता मी दाबशिलाई दिली आहे आणि वरून 5 इंचावरती मी परत एक शिलाई दिलेली आहे. अशा मी 2 शिलाई गळ्याला केल्यात. पूर्ण हा गळा तयार आहे. हा आपला गळा आहे. आता मी बॅक साईड दाखवते ह्याची. ही ह्या ड्रेसची बॅक साईड आहे. आपण ड्रेसला जिथे आपण एक्स्ट्रा 3 इंच ठेवला होता, कट दिला होता आणि प्लेट्स टाकल्या होत्या, तो भाग मी तुम्हाला दाखवते. तो हा भाग आहे जो आपलं पूर्ण अस्तरच्या आतमध्ये गेला आहे. हे बघा, हे आपलं कट केलं होतं आपण इथे, चुन्या दिल्या होत्या, तो भाग आहे. म्हणजे ही कुठेही तुम्हाला वरच्या बाजूला येणार नाही आहे. हे दोरे कुठेही तुम्हाला वरच्या बाजूला दिसणार नाही आहेत. हे सर्व तुमचे या अस्तरच्या आतमध्ये जाणार आहेत. त्यामुळे वरून तुमचं हे असं प्लेनच येणार आहे. त्यामुळे दोरे निघण्याचा वगैरे प्रश्न येत नाही. खूप छान अशी फिनिशिंग ड्रेसला मी केलेली आहे. या पद्धतीने जर तुम्ही शिवलात तर तुमची ही फिनिशिंग खूप छान येईल ड्रेसला. आता आपण अस्तर अटॅच करून घ्यायचं ह्या मेन पीसला. मग तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता किंवा गमाने चिटकवूनही घेऊ शकता. मी चिटकवून घेणार आहे. हे पूर्ण आपण अटॅच करून घ्यायचं अस्तर जसं आहे तसं. आणि एक्स्ट्राचे जे हे काही पीस उरेल ते आपण कट करून घ्यायचं. त्यानंतर आपण मागच्या भागाला शोल्डर जॉईन करायची. आत्ता आपण पफ बाही शिवणार आहोत ड्रेससाठी. त्यासाठी मी हा पदराकडचा भाग असतो तो घेतला आहे. आता माझी हात लांबी 10 इंच आहे.
एक एक्स्ट्रा एक घेऊन मी 11 इंचावरती मार्क करणार आहे. 11 वरती मी नॉर्मल बाहीचं माप टाकणार आहे 1 इंच घेऊन. आणि ही जी पूर्ण घडी आहे ती मी 9 इंच घेतली आहे. हे घडीचं माप 9 इंच घेतले आहे. घडीकडचं भाग आहे आणि हा ओपन भाग आहे. मग ही मी 9 इंचाची घडी घेतली आहे आणि माझी बाही लांबी 10 इंच प्लस 1 इंच 11 इंच. मी 11 इंचावरती हे मार्क करून घेतलेलं आहे. 11 इंचावरती मार्क करून घेतल्यानंतर इथून 1.5 इंचावरती मार्क करायचं आणि इथून आपण 3.5 इंच डाऊन करून घ्यायचं. 3.5 इंचावरती आपण इथून डाऊन करायचं आणि इथून 1 इंचावरती मार्क करून घ्यायचं. आता ह्या 1 इंचावरती टेप ठेवून आपण इथून अशी एक क्रॉस लाईन खेचून घ्यायची आहे. जशी आपली नॉर्मल बाही असते किंवा जसं आपण बाकीच्या साध्या बाह्या कट करतो सेम त्याप्रमाणेच मापं टाकायची आहेत. त्याप्रमाणेच आपण इथे आखून घ्यायचं आहे. इथून आपण 3.5 इंचावरती डाऊन केला, तिथून आपण 1 इंचावरती मार्क केला आणि त्या 1 इंचापासून ते इथपर्यंत 1.5 इंचाच्या मापावरती क्रॉस लाईन खेचून आपण जे नॉर्मल बाही जी कटिंग करतो किंवा नॉर्मल बाहीचं जसं असतं तसा शेप आपण इथून तो द्यायचा असतो. मग हे आपलं नॉर्मल बाहीचा शेप झाला. आणि त्यानंतर हा जो आपला आहे हात लांबी जी 11 इंच आपल्याला 1 इंच वाढवून मिळालेली आहे. मग ह्या 11 इंचाच्या इथून वरती आपल्याला 4 वरती आपल्याला 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे बघा वरती मी 4 इंच एक्स्ट्रा घेतलंय आणि त्यानंतर आपण इथून 4 इंच घ्यायचं आहे. असं आपण 4-4 इंचाचा हा पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा. हा 4 इंचाचा आपला बॉक्स झालाय. 4 इंचाचा बॉक्स झाल्याच्या नंतर इथून आपण 1 इंचावरती मार्क करायचं आणि मग तो आपण हा इथून ह्या 1 इंचाच्या मार्कपासून आपण हा असा शेप तो त्या 1 इंचाच्या मार्कपर्यंत न्यायचा आणि आपण हा असावाला शेप हाताचा देऊन घ्यायचा. पुढच्या भागाला किंचित आपण एक आतला शेप द्यायचा असतो, तो नाही दिला तरीही चालतो. त्यामुळे हा जो शेप आहे त्यानुसारच आपण तो कट करून घेतला तरी चालतो. आतला शेप नाही दिला तरीही चालेल. आणि आता आपण ही बाही कट करून घेऊ अशीच्या अशीच. आणि चुन्यात येताना आपला जो हा पॉईंट आहे मिळालाय, जो आपली 11ची जी लाईन आहे त्यानुसार ह्या पॉईंटपर्यंत आपल्या ह्या एवढ्या सगळ्या इथे चुन्या येणार आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार चुन्या घेऊ शकता, कमी जास्त केला तरी चालेल. आणि त्यानंतर आपण हात आपले जोडायचे असतात ब्लाऊजला किंवा ड्रेसला. आता मी हे जोडताना तुम्हाला दाखवेन चुन्या कशा घ्यायच्यात आणि हात कसे जोडायचे. मी आता हे कट करून घेते. मी प्लीट्स टाकून घेतलेले आहेत. जो मी आपण हात कट केला होता, प्लीट्स टाकताना हा मध्य आहे, मध्यातून आपण मध्याकडेच तोंड येईल ह्या पद्धतीने आपण प्लीट्स टाकायच्या आहेत. म्हणजे ह्या साईडच्या प्लीट्स ह्या साईडला तोंड करून येतील आणि इकडच्या प्लीट्स ह्या साईडला तोंड करून येतील. हे बघा, ह्या अशा पद्धतीने जेवढ्या प्लीट्स पुरतील तेवढ्या तुम्ही टाकून घ्यायच्या. ह्या खुणेपर्यंत जो आपण 4 इंचाचं खूण केली होती तिथपर्यंत तेवढ्या प्लीट्स टाकून घ्यायच्या. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता ह्या प्लीट्स टाकून झालेल्या आहेत. ह्या बाहीला मी आतमध्ये अस्तर लावणार नाही आहे, त्यामुळे मी प्लीट्स टाकून घेतल्या आहेत. बिना अस्तरचीच बाही आहे ही. अस्तर टाकायचं नसल्यामुळे मी इथे खाली बॉटमला फक्त पट्टी लावून घेतली आहे. जशी आपली कंबरपट्टी वगैरे असते सेम त्या पद्धतीने मी इथे हातपट्टी लावून घेतलेली आहे. हाताकडे बॉटमला मग इथे मी पट्टी लावून हात मी पूर्णपणे हे तयार केलेले आहेत. आता मी हात तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत ते. हे बघा, हे हात पूर्णपणे आता आपले हे तयार आहेत. ह्या पद्धतीने हे आपले हात तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता हा आपला पफ आलेला आहे. या चुन्यांमुळे किंवा एक्स्ट्राच्या त्या आपल्या मार्जिनमुळे 4 इंचाच्या एक्स्ट्रा मार्जिनमुळे आपण इथे व्यवस्थित असं पफ तयार होतो. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही तिथे कमी जास्त घेऊ शकता. 4च्या ऐवजी 3 घेतलात, 3.5 घेतलात तरीही चालतो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पफ टाकू शकता, त्यासाठी ते माप वाढवावं लागतं. इथे आपण मागचा गळा करून घेतला आहे आणि अस्तर उलटवून घेतलं आहे. आपण अस्तर उलटवून घेतलं आहे, अजून दाब शिलाई दिलेली नाही आहे. आता आपण मागचा आणि पुढचा भाग इथे शोल्डरला जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे दाब शिलाई द्यायची आणि पूर्ण अस्तर अटॅच करून घ्यायचं मेन पीसला. हे मी इथे शोल्डर जोडून घेतलेले आहेत. मागचा पुढचा भाग शोल्डर जोडून झालेले आहेत आणि इथे मी टक्सचे जे मागे आपण कमरेला जे टक्स टाकतो त्याचा आपण मार्क करून घेतलेला आहे. जो आपण मार्क शोल्डरमधून 14 इंचावरती टाकतो आणि मध्यातून आपण इथून 4 इंच घेतो
आणि ह्या पॉईंटवरून इथे 4 इंच आणि इथे 4 इंच असे आपण टक्सचे मार्क करून घेतलेले आहेत. ते आपण टक्स आधी टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हात जोडून घ्यायचे. जे आपण पफ बाही तयार करून घेतली होती, पफ बाही त्याला प्लीट्स वगैरे टाकून घेतल्या होत्या, ती आपण जोडून घ्यायच्या दोन्ही साईडला. हे मी जोडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण तिथे पाठीमागच्या भागाला टक्सचा जो मार्क करून घेतला होता, तो आपण इथे टक्स देऊन घेतलेले आहेत. टक्स देऊन झाल्यानंतर आपण ड्रेसला हातही जोडून घेतलेले आहेत. हात जे आपण तयार करून घेतले होते ते जोडून झालेले आहेत आणि नेहमीसारखंच जसं आपण बाकीच्या 2 ड्रेसचं फिटिंग केलं त्याप्रमाणे आपण पूर्ण ड्रेसला साईडने फिटिंग करून इथे कट्स पण आपण देऊन घेतलेले आहेत. आता हा ड्रेस पूर्णपणे तयार झालेला आहे. इथे ऑलरेडी त्या चुन्या आहेत आणि हा पॅच पूर्ण ड्रेस तयार झालेला आहे. हा कुर्ता पूर्णपणे शिवून आपला झालेला आहे. हा त्या साडीपासून शिवलेला तिसरा ड्रेस आहे, कुर्ता आहे. याआधी आपण ह्या साडीपासून 2 कुर्ते ऑलरेडी शिवलेले आहेत. त्याचे त्या दोन्ही कुर्त्यांचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. कुर्ता 1 आणि कुर्ता 2 असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील, ते तुम्ही बघू शकता. हा तिसरा कुर्ता आहे, एकाच सहावारी साडीपासून शिवलेला. 3ही कुर्तींचे पॅटर्न वेगवेगळे आहेत. ह्या ड्रेसचं पॅटर्न कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.